जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 77. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला म्हणजे 2च दिवसांपूर्वी झाला होता. दोनच दिवस झालेले असल्यामुळे फारशा गोष्टी विस्मरणात गेल्या नसतील अशी एक माफक अपेक्षा. तरीसुद्धा आपल्या नेहमीच्या पद्धतीने थोडीशी का होईना उजळणी घेऊया. कोणी मागच्या वेळेला नसतील तर त्यांनाही मदत होईल विषयामध्ये प्रवेशासाठी. आपल्याला माहिती आहे 10वा अध्याय हा विभूती योग, भगवंतांच्या विविध विभूती भगवंत स्वतः आपल्या मुखाने सांगणार आहेत. आणि त्याच्या आधीच्या काही प्रस्तावनापर श्लोक आपले सुरू आहेत. थोडा संदर्भ लक्षात देण्याच्या दृष्टीने आपण त्याच्या आधी बोललो होतो, पण त्याचं पुन्हा एकदा स्मरण की भगवद्गीता ही उपनिषदांचं सार असल्यामुळे जे उपनिषदांचं सार आहे, ज्याला महावाक्य म्हणतात, तत्त्वमसी, त्या महावाक्याचाच बोध भगवद्गीता करून देते. महावाक्यामध्ये जरी तत् त्वम असी या क्रमाने पद येत असली तरी भगवद्गीता पहिले 6 अध्याय हे त्वम पद वाच्य आहेत, पुढचे 6 तत्पद वाच्य आहेत आणि शेवटचे 6 असी पद. मुद्दा, आपण आता 10व्या अध्यायात आहोत, म्हणजे आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत म्हणूया महावाक्याच्या नुसार. आणि आपण आता तत्पदाचा अभ्यास करत आहोत. प्रामुख्याने काय सांगायचं आहे, हे जे पुढचे 6 अध्याय आहेत, पहिले 6 तर झाले, हे जे पुढचे 6 आणि त्यातला हा 10वा अध्याय, याचं अखंड स्मरण आपल्याला असलं पाहिजे. म्हणून एकदा उल्लेख, भगवंतांच्या विभूती आपण बघणार आहोत. लगेच लक्षात येतं की अरे हो, बरोबर आहे, तत्पदाचं वर्णन सुरू आहे. आणि तत्पद याचा अर्थ निरुपाधिक चैतन्य, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, किंवा सोपाधिक चैतन्य, ज्याला ईश्वर असं म्हणतात. याचं वर्णन प्रामुख्याने, बाकीच्या गोष्टी असणारच आहेत, पण प्रामुख्याने हे वर्णन आपल्यासमोर येणार आहे. आता पहिल्या श्लोकाचा विचार नको करायला. भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं, प्रिय माणा असं म्हटलं, मी तुला हे का सांगतोय, भूय एव, पुन्हा सांगतो आहे असं म्हटलं, इत्यादी. या सगळ्याचा विचार आपण मागच्या सत्रात म्हणजे 2च दिवसांपूर्वी केला. आणि काही प्रश्न आपण उपस्थित केले होते. कशासाठी? तर या दुसऱ्या श्लोकाशी छान संगती लागावी. कारण ही संगती लक्षात नाही आली तर असे पृथक 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 ज्याला म्हणतात, असे जेव्हा आपण श्लोक वाचतो किंवा ऐकतो तर समजत नाही आपल्याला विषय काय सुरू आहे. आणि ते असं वाटतं हा वेगळाच विषय सुरू झाला. असं कसं असेल? भगवंत काहीतरी सांगतायत अर्जुनाला, ते सुसंगतच असणार आहे. मला ती संगती लक्षात घेता आली पाहिजे. मग काय प्रश्न उपस्थित केले होते की भगवंतानीच सांगण्याची आवश्यकता आहे का? दुसरं कोणी सांगू शकत नाही? किंवा भगवंत असं का म्हणतात आहे, मी सांगतो?
बरं काय सांगतो तो ते हिताचे बोल सांगतो ते सगळं झालं आपला विचार करून. आणि मग त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या श्लोकात मिळतं की नमे विदुः सुरगणा प्रभवम न महर्षया, की अरे, ज्यांची निर्मिती सृष्टीच्या अगदी आरंभी झाली ते सुरगणा ब्रह्मादिदेव आणि महर्षय महाऋषी सप्तमहाऋषी, त्यांचा उल्लेख का केला मी मागच्याला बोललो, कारण ते सुरुवातीलाच झालेले आहे. त्यांचा उल्लेख केला की त्यांचाही आदी मी आहे, त्यांचंही कारण मी आहे आणि माझं कारण कोणीही नाही. मी अनादी आहे आणि म्हणून मी अजन्मा आहे. हे मागच्याला छान समजून घेतलं आपण. कारण दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर ज्याला जन्म आहे त्याला कारण आहे, हेही बोललो आपण मागच्या वेळेला. आपण सर्वजण आत्ता आहोत, म्हणजे या बाबतीत तर कोणाला शंका नाही आहे. आपण आहोत मग याला आपलं कारण आपले आई वडील, त्यांच्या असण्याला कारण त्यांचे आई वडील, असं करत आपण विचार केला होता मागच्या वेळेला. असं करत 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 जिथपर्यंत आपण शेवटी जाऊन पोहोचतो ते सप्तमहाऋषी ब्रह्मदेव. आणि आता त्याचंही कारण प्रत्यक्ष भगवंत. मग आता भगवंताचं कारण कोण? कोणीही नाही. आपण गमतीने बोललो तो भगवंत विनाकारण आहेत आणि आपण सकारण आहोत. आणि कारण याचा अर्थ ते कशावरही अवलंबून नाही, त्यांचा आता आधी कोणी नाही, म्हणून ते अनादी आहेत, म्हणून तर ते अजन्म आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांना जन्म आहे आणि जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. हे सगळं आपण बघितलं आणि त्याचा परिणाम की माझं जे ज्ञान महात्म्य आहे, माझा जो प्रभाव आहे, माझं जे अप्रतिहत सामर्थ्य आहे, माझं जे निरुपाधिक स्वरूप आहे, माझं जे सोपाधिक स्वरूप आहे, माझं जे सगुण साकार अवतार रूप आहे, लीला विग्रह ज्याला म्हणतात, त्याचं ज्ञान यांना सुद्धा होऊ शकत नाही. का? कारण रे अर्जुना, त्यांचा सुद्धा आधी मी आहे. जसं गर्भातल्या मुलाला आईचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि तसेच 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 आणि हे ज्ञान ज्याला होतं त्याला काय प्राप्त होतं हे सांगण्यासाठी तिसरा श्लोक, ज्याच्यावरच्या ओव्या आपण बघत होतो, की यो माम जमनादिंच वेत्ती लोकमहेश्वरम असमूढ ससमर्त्येषु सर्व पापैः प्रमुच्यते. की जो मला जाणतो, पण कसा जाणतो हे महत्वाचं आहे. कारण आजकाल खूप लोकांना असं वाटतं की मला समजलेलंच आहे भगवंत काय आहे. फार मोठ्या समस्या आजकालच्या, मला तर कधी कधी वाटतं हे जे सुकाळ झालेलं आहे ना सो कॉल्ड ज्ञानाचा, अनधिकाऱ्याच्या हाती ज्ञान पडत आहे सध्या. पूर्वीच्या काळी अधिकार पाहिल्याशिवाय ज्ञान द्यायचंच नाहीत, पण आज सर्वांना सर्व काही उपलब्ध आहे. डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज आजच्या भाषेत. आता व्यावहारिक ज्ञानासाठी ठीक आहे, पण परमार्थ क्षेत्रामध्ये पंचायत ही होते की माझ्या बुद्धीला समजलं म्हणजे जणू काही माझं कामच झालं. मी कालच अथर्वशीर्षाच्या प्रवचनात म्हणालो, परमपूज्य डोंगरे महाराजांचं एक वाक्य सांगितलं, आराम खुर्चीत बसून सगळे विद्वान झालेले आहेत, पंडित झाले आहेत, ज्ञानी झालेले आहेत. तप करण्याची कोणाची तयारी नाही, धर्माचं पालन करण्याची कोणाचीही तयारी नाही. ते सोडून बोला. गप्पा करायला काय लागतं? उपनिषद, ब्रह्मसूत्र, थेट.
मुद्दा आहे, ह्याला जाणणं म्हणत नाहीत. ह्याला जाणणं म्हणत नाहीत. भगवंत म्हणतात आहे, जो मला जन्मरहित, अनादी आणि सर्व लोकांचा महान ईश्वर, वेत्ती लोकमहेश्वर असा जाणतो, तर त्याला काय फल प्राप्त होतं? तर सर्व मनुष्यांमध्ये तो संमोहरहित ज्ञानी होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. सर्व पापैही प्रमुच्यते. मतिपूर्व अमतिपूर्वक कृतैही पापैही असं आपण शिकलो मागच्या वेळेला त्याच्याबद्दल. जाणता केलेली, अजाणता केलेली. आणि सर्व पापैही प्रमुच्यते याचा एक महत्वाचा पैलू, त्याची मार्मिकता ही आहे की पापाची प्रवृत्तीच शिल्लक राहत नाही. समजा मी एखादं पाप केलं आणि त्या पापातून माझी कोणी सुटका केली, एक तात्पुरतं समजा माझी काही अडचण आहे, समजा त्यातनं काही सुटका केली, काय खात्री आहे की मी पुन्हा ते करणार नाही? म्हणून सर्व पापही प्रमुच्यते याचा अर्थ त्या पापाची प्रवृत्तीच नाहीशी होते. आणि सर्व पाप आपल्याला माहिती आहे की ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते, बोललो आपण मागच्या सत्रात, की सर्व कर्म जळून भस्मच होतात. मग त्याच्यात पापही आलीच स्वाभाविकपणे. हे त्या ज्ञानाचं महात्म्य आहे, ज्ञानाची ताकद आहे, ज्ञानाचं सामर्थ्य आहे. क्षणमात्रात भस्मसात कुरुते. क्षणमात्रात, दुसरा क्षण पण नाही, ज्या क्षणी ज्ञान होतं, जळून भस्म. संचित जळून भस्म. तिथे तो स्थित राहिल्यामुळे, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष झाल्यामुळे पुन्हा पापाचा प्रश्नच नाही. म्हणून तर सर्व पापही प्रमुच्यते. आणि प्रारब्ध शेष फक्त जे आहेत ते भोगून संपवण्याची प्रक्रिया सुरू राहते. त्यांनी तो जो महात्मा आहे, तो जो ज्ञानी आहे, तो विचलित होत नाही, तो विकारी होत नाही. आणि म्हणून माऊलींनी हे वर्णन केलं 77 क्रमांकाच्या ओवीमध्ये, जिथेपर्यंत येऊन आपण मागच्या वेळेला थांबलो होतो अभ्यास, की ते चालते ज्ञानाचे बिंब. पुन्हा एकदा वाचतो, फारच सुंदर ओवी आहे, कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूस पण ते भांब लौकिक भाग. दिसतो, आपल्यासारखा दिसतो, माणूसच आहे. देहाचे व्यवहार आपल्यासारखेच सुरू आहेत. पण माऊली वर्णन करते की तो ज्ञानाचे चालते सूर्यबिंब आहे, त्याचे अवयव ते ब्रह्मसुखाचे अंकुर आहेत. आणि या वाचून इतर मनुष्याकार जो दिसतो, तो भासमान खोटा लौकिक भाग आहे. ते दिसायला स्थूलमानाने आपल्याला दिसतं. हीच तर माझी दृष्टी असली पाहिजे सद्गुरूंकडे बघण्याची. मला माझी दृष्टी सूक्ष्म करून घेण्याची आवश्यकता आहे, नाही तर मला स्थूल दृष्टीने ते माझ्यासारखे वाटतात. आणि मानवी स्वभाव तर आहेच. कुठली एखादी श्रेष्ठ व्यक्ती भेटली की त्याला आपल्या पातळीवर आपण कसं आणू शकतो, उतरवू शकतो, याचाच विचार आपण करतो. मी त्या पातळीपर्यंत कसा जाईन याचा विचार नाही करत कधी. सहज प्रवृत्ती आहे. असं हा जो श्लोक आहे की मला या पद्धतीने जो जाणतो, जन्मरहित अनादी सर्व लोकांचा महान ईश्वर इत्यादी, तो संमोहरहित ज्ञानी होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. या श्लोकावरच्या ओव्यांचा आपण अभ्यास करतो आहे. मला वाटतं आता एवढा संदर्भ पुरे झाला. काय विषय सुरू आहे समजावून घेण्यासाठी. महावाक्यापासून सुरुवात केली म्हणून आपण जाऊया पुढे. 78 क्रमांकाची ओवी. आता माऊली दृष्टांत देते आहे त्या ज्ञानाबद्दल की अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा, वरी पडिल या निरा नागवे काही. की अरे अकस्मात जळत्या कापुरात हिरा सापडला आणि नंतर तो पाण्यातही पडला, तरी पण तो पूर्वीच्या जळत्या कापुराने दग्ध
आणि नंतरच्या पाण्याने कधी ओला होत नाही. हिऱ्याचा दृष्टांत कोणासाठी देतात आहे? जो ज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, तो जरी मनुष्य देहात असला, हे सांगणं सुरू आहे बरं का, त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. तरी त्यांनी काय होतं? त्या मनुष्य देहानी तो विकारी होत नाही, हे सांगणं चाललंय. पुढे अजून एक दृष्टांत किंवा तेच म्हणतात आहे, तैसा मनुष्य लोका आत तो जरी जाहाला प्राकृत तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची की. त्याप्रमाणे तो ज्ञानी मनुष्य लोकात जरी जन्मला असला आणि तो सामान्यांप्रमाणे प्राकृत दिसत असला तरी सुद्धा देहादी प्रकृतीच्या दोषांची गोष्टच जाणत नाही. आता तो सामान्यांप्रमाणे प्राकृत दिसत असला, ती पण एक समस्याच आहे पुन्हा परमार्थ प्रांतामध्ये. आपल्याला वेगळं काहीतरी दिसलं, वेगळं काहीतरी म्हणजे काहीतरी भगवे कपडे घातले आहे, दाढी वाढवली आहे, डोक्याला काहीतरी बांधलेलं आहे. डोक्यावर असतात काही काही गोष्टी, पागोट आहे म्हणा, काहीतरी विशिष्ट प्रकारची टोपी आहे म्हणा, वेगळं काहीतरी. आजूबाजूला चार पाच शिष्यांचा दरारा, समर्थांचा शब्द आहे. हे असलं काहीतरी आपल्याला दिसलं ना, की आपल्याला वाटतं हा इथे काहीतरी आहे. पण आपल्याला शर्ट पॅन्ट मधले परमपूज्य डॉक्टर काकांसारखे संत ओळखताच येत नाही आपल्याला. अरे शर्ट पॅन्ट घातली म्हणजे माझ्यासारखे झाले की हे. मगाशीच बोललो मी, मी माझ्यासारखं करायला तयारच आहे त्यांना. कारण माझी दृष्टी स्थूलच आहे. त्यांनी कोणते वेश परिधान केलेले आहेत? ते एखाद्या सिंहासनावर, उच्च गादीवर, स्थानावर बसतात का? आजूबाजूला शिष्यांचा दरारा आहे का? काही मठ-बीट आहे का आजूबाजूला स्थापन केलेला एखादा? हे असेल तर काहीतरी आहे. इतके स्थूल दृष्टीचे आपण. म्हणून मी मगाशी जे बोलत होतो ना, डोंगरे महाराजांचं सांगितलं. आरामखुर्चीत बसून झालेले ज्ञानी, ज्यांना अजिबात धर्माचं पालन करण्याची इच्छा नाही, तपश्चर्या, तप नावाची गोष्ट नाही, आणि ते समजतात की मला भगवंत समजला, हा जो विषय आपला सुरू होता. त्यांच्यासाठीच माऊलींनी खास ओवी लिहिल्या, एरवी स्थूलदृष्टी मूढ माते जाणती किरदृढ परी ते जाणण्याची जाणणे आड रिगोनी ठाके. त्याला भगवंतही समजवू शकत नाही मग. तसंच इथे स्थूल दृष्टीने संत ओळखण्यासाठी संत व्हावं लागतं, असं बोललो होतो आपण मागच्या वेळेला. त्याचं कारण ते आहे, कारण मला देहादी प्रकृतीच त्यांची दिसते आणि महाराज म्हणतात आहे, देहादी प्रकृतीच्या दोषांची तिथे गोष्टच तो जाणत नाही, जरी तो सामान्यांप्रमाणे प्राकृत दिसत असला तरी. तो आप भयेची सांडी जे पापी जैसा जळत चंदन सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घाबे. म्हणजे तो ज्ञानी आपण स्पर्श केला तर नष्ट होऊ अशा स्वनाशाच्या भीतीने पापाकडूनच सोडून दिलं जातं. तर नेहमीप्रमाणे माऊलींचं अप्रतिम वर्णन, अलंकारिक वर्णन आहे, की पापच त्याला सोडून देतं, की न जाणो मी याला स्पर्श केला तर माझाच नाश व्हायचा. याला काय म्हणतात? माऊलींचं भाष्यावर आहे कशावर? सर्व पापही प्रमुच्यते. पापाची प्रवृत्ती शिल्लक नाही आता. पाप करावं असा संकल्पच निर्माण होत नाही. संकल्प शब्द आला या ओवीमध्ये. त्यामुळे पापाकडूनच सोडून दिला जातो. आणि कशाप्रमाणे? तर अजून एक दृष्टांत देतात आहे, ज्याप्रमाणे जळत असलेला चंदनाचा वृक्ष सर्पांकडून वर्ज्य केला जातो त्याप्रमाणे. असं म्हणतात, चंदनाच्या वृक्षापाशी सर्प असतात कारण तो शीतल असतो. पण तोच जर जळायला लागला तर सर्प त्याला सोडून देतात, कारण त्यांनाच भीती वाटते स्वतःच्या नाशाची. त्याप्रमाणे जो मला जाणतो तो संकल्पाकडूनच वर्ज्य करून घालविला जातो. संकल्प, काम. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, म्हटलंय माऊलीने. कशा हे तत्वज्ञान किती सुंदर असं एकमेकात गुंफलेलं आहे पहा.
मला ब्रह्मत्वाचा आज अनुभव नाही, कारण माझे संकल्पच तर थांबत नाही आहे. अखंड संकल्प सुरू आहे, अखंड. आणि संकल्प सुरू आहे याचा अर्थ इच्छा. असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. अखंड तक्रारी, हे असं नाही आहे, ते तसं नाही आहे, ते तसं नाही आहे, हे वागत नाही आहे, ही माझ्या मनासारखं वागत नाही आहे, हे वागणं योग्य नाही आहे, हे बोलणं योग्य नाही आहे, जगात घटना घडतात आहेत त्या योग्य नाही आहे, इत्यादी इत्यादी. अखंड संपतच नाही यादी माझी. म्हणजे संपत नाही म्हणजे अवस्था आपली अशी असते, म्हणजे माझी बोलतो बरं का मी. जन्म संपला तरी संपत नाही हो. म्हणून तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा तीच रहाटगाडग सुरू. आणि माऊली सांगते आहे, जैसा किडाळाचा दोष जाय ते पंधरे सोनं, जसं बावन कशी सोनं तेची होय केव्हा, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. ब्रह्मत्वच आहे, कारण ते आपलं स्वरूपच आहे. आपण ह्याही क्षणी ब्रह्मच आहोत. हे संकल्प आड येतात आहेत. पण इथे म्हटलंय तो जो ज्ञानी आहे तो संकल्पाकडूनच वर्ज्य केला जातो. म्हणजे तिथे शक्यताच उरत नाही हे सांगणं सुरू आहे थोडक्यामध्ये. संकल्पाची म्हणा, पापाची म्हणा, इत्यादी. याच्यातनं थोडा आपल्याला अंदाज येतो की नैष्कर्म्य दशेतलं कर्म कसं असेल, की हा जो ज्ञानी आहे तो नंतर लोकसंग्रह असेल प्रारब्धात तर लोकसंग्रहही करतो. ईश्वराच्या योजनेत असेल त्याप्रमाणे अनेक प्रकारची कार्यही करतो. पण तिथे आता कर्तृत्व भावाचा संकल्पच नाही. अगा करितेन विण जे कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती सुवर्म गुरुगम्य, जे माऊली बोलते. अशा अप्रतिम अवस्थेमध्ये कर्म सुरू असतात, पण तिथे संकल्प नाही. संकल्पच त्याला सोडून देतो. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. आता माऊलींनी पुन्हा या शेवटच्या दोन ओव्या आपल्याला काय करणार आहेत, फार सुंदर मदत करणार आहेत. कशासाठी? पुढच्या श्लोकामध्ये प्रवेश करण्यासाठी. सुतोवाच करतायत, प्रस्तावना करतायत की भगवंतानी अशी कल्पना केली की अर्जुनाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल कदाचित हे सर्व ऐकल्यानंतर, की हा सर्वांचा आदी आहे म्हणजे काय आहे, सर्वांची निर्मिती त्यांनी केली म्हणजे काय आहे, हे सांगण्यासाठी मग महाराज म्हणतात आहे की आत्ताची जी ओवी वाचली मी 81 क्रमांकाची, त्याचा अर्थ तसेच मला अज अनादी लोकमहेश्वर या रूपाने कसे जाणावे. मी तुला कसं जाणू, कारण तूच आत्ता म्हणालास की त्यांना सुद्धा, ते सुद्धा तुला जाणू शकत नाहीत. असं जर तुझे चित्त कल्पना करीत असेल तर माझ्याप्रमाणे माझ्यापासून झालेले विकार कसे आहेत ते ऐक. भगवंत सांगतात. अर्जुनाच्या मनातला एक भाव जाणून भगवंत बोलतात आहे की मी कसं जाणू मग तुला, काय नेमका, काय अभिव्यक्ती तुझी आहे. भगवंताला प्रत्यक्ष जाणणं म्हणजे एक रूप होणं आपल्याला माहिती आहे, पण त्याची काही अभिव्यक्ती आहे का? काय धरू मी शुद्ध मराठीत, व्हॉट इज अ टँजिबल थिंग आय कॅन फॉलो, आय कॅन होल्ड ऑन टू. कोणत्या गोष्टीचा मागोवा घेत पोचू मी तुझ्या या अज अनादी अशा स्वरूपापर्यंत. म्हणून माझ्यापासून आलेले विकार कसे आहेत ते ऐक, असं भगवंत म्हणतात. आणि 82 क्रमांकाची म्हणजे शेवटची ओवी या श्लोकावरची, की जे वेगळा लिया भूती सारिखे होणे प्रकृती, विखुरले आहाती त्रिजगती आघवी आहे. की जे विकार, कोणते विकार, जे माझ्यापासून आलेले आहेत ते विकार म्हणजे भाव असा अर्थ आहे. बरं, पुढे बघूच आहे आपण श्लोकामध्ये. विकार म्हणजे आपण ज्याला सामान्यपणे विकार समजतो तसा अर्थ नव्हे. भाव, विकार. जे विकार भिन्न भिन्न भूतांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रैलोक्यात विखुरले आहेत. म्हणून तर तो अभिन्नो निमित्त पादान कारण आहे. तो
उपादान कारणही या जगाचं आहे, तो निमित्त कारणही या जगाचं आहे. कारण फार सुंदर इथे मौलीने वर्णन केलं. विखुरले हा जो शब्द आहे ना, विखुरले संपूर्ण सृष्टीमध्ये, ही जी त्रिगुणात्मक सृष्टी आहे, त्या संपूर्ण सृष्टीमध्ये हा भाव, हे विविध भाव जे आपण आता बघणार आहोत, किंवा हे विकार, हे विखुरले आहेत. फक्त होतं काय, की त्याची जी अभिव्यक्ती आहे ती त्या त्या भूताच्या तीन गुणांच्या मिश्रणाप्रमाणे, वासनेप्रमाणे, म्हणजेच कर्माप्रमाणे होते. म्हणून तर आपण सर्वजण इतकी विविध आहोत. आपल्या सर्वांमध्ये इतका फरक का आहे जीव म्हणून? जर आपल्या सर्वांचं स्वरूप जर एकच आहे, तर आपण खरं सारखे असायला हवं होतं की नाही? आपण इतके भिन्न का आहोत एकमेकांपासून? त्याला कारण आपल्या जे तीन गुणांचं मिश्रण आपल्या अंतःकरणामध्ये आहे सर्वांच्या, म्हणजे ती प्रकृती, त्रिगुणात्मक प्रकृती. आणि हे संपूर्ण त्रैलोक्यात विखुरलं आहे. फक्त मनुष्य नव्हे, तर मनुष्य तर प्राण्यांमध्ये. असं सुंदर एक प्रस्तावना माऊलींनी करून दिली आपल्याला. 82 क्रमांकाची उभी वाचली मी. आता पुढे चौथा आणि पाचवा श्लोक एकत्र केला आहे, पण तिकडे जाण्यापूर्वी मी परवा म्हणालो तसं, संसार सागरातील गीता दीपस्तंभ या ग्रंथामध्ये परमपूज्य काकांनी पहिल्या 3 श्लोकांचा गट केलेला आहे. त्यामुळे आपण आता त्याच्याकडे वळायला हवं, कारण 3 श्लोक आपले झालेत आणि त्याच्यावरच्या ओव्याही झाल्या. आपण थोडा क्रम बदलला यावेळेला. अन्यथा आपण श्लोक वाचल्यावर पहिले या ग्रंथाकडे वळतो, गीता दीपस्तंभाकडे. हरकत नाही. थोडंसं ज्ञानेश्वरी बाजूला ठेवू आपल्या नेहमीच्या पद्धतीने, आणि गीता दीपस्तंभमध्ये काय परमपूज्य काकांचं विवेचन आहे त्याच्याकडे वळूया. सुरुवातीला एका परिच्छेदाचं परमपूज्य काकांनी विवेचन केलं आहे. या अध्यायाचा प्रारंभ म्हणून तो वाचूया पहिले. पुन्हा अध्याय 10वा, विभूती योग. अर्जुनाच्या शाश्वत हितासाठी भगवान श्रीकृष्ण ह्या अध्यायातील तत्वज्ञान सांगत आहेत. एकूण गीतेतील सर्व तत्वज्ञानाचा रोखच मानवाच्या शाश्वत हिताकडे आहे. ज्या देवाचे स्वरूप देवलोकीच्या देवांना व महर्षींनाही जाणता येत नाही, ते स्थूल रूपात जाणण्याची सोय ह्या अध्यायात झाली आहे. काय म्हणाले परमपूज्य काका? स्थूल रूपात, मॅनिफेस्टेशन, एम्बॉडीमेंट. मी जे म्हणालो, अभिव्यक्त कसं होतं ते, ईश्वराचा जो भाव आहे तो मी कुठे बघावा, कसा बघावा, म्हणून त्याला स्थूल रूप म्हटलेलं आहे. व्यक्त रूप दुसऱ्या भाषेत, ते जाणण्याची सोय अध्यात झालेली आहे, ज्यामध्ये जे जे भव्य, दिव्य, उदात्त व चकित करणारे आहे ते भगवंताचे रूप आहे. आता नव्या जगामध्ये अशी काही रूपे सांगता येतील. परमपूज्य काकांनी त्याला थोडं आजच्या युगाचं एक स्पर्श करून दिलेला आहे. कारण प्रत्यक्ष अध्यायामध्ये तर गोष्टी आहेतच, पण या आजच्या आधुनिक युगामध्ये उदाहरण दिलं आहे परमपूज्य काकांनी, की वैज्ञानिकात आईन्स्टाईन, अस्त्रांमध्ये अण्वस्त्रे, हिऱ्यांमध्ये कोहिनूर, राजांमध्ये शिवछत्रपती, किल्ल्यांमध्ये रायगड, गृहमंत्र्यांमध्ये वल्लभभाई पटेल. तर ग्रंथ जेव्हा लिहिला त्या काळचा तो संदर्भ परमपूज्य काकांचा. या सगळ्यातून आपल्या एक लक्षात येत असेल, त्या त्या क्षेत्रातले जे सर्वोत्कृष्ट आहेत त्यांची ती यादी सुरू आहे, बाकी काही नाही. क्रिकेटपटूंमध्ये डॉन ब्रॅडमन, कवींमध्ये कालिदास, धरणांमध्ये भाकरा नांगल, तीर्थक्षेत्रात पंढरपूर, पुराणांमध्ये भागवत, दलितोद्धारकार डॉक्टर आंबेडकर व मार्टिन ल्युथर किंग, दऱ्यांमध्ये ग्रँड कॅनियन, वास्तुकलेत ताजमहाल इत्यादी. या सर्व संत
म्हणजे इत्यादी गोष्टी आणि सर्व संत या भगवंताच्याच विभूती आहेत. विश्वरूप दर्शनातील म्हणजे अध्याय 11 पुढचा जो आहे तो, भयानक रूपेही त्याचीच आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. सौंदर्याबरोबरच रौद्रताही त्याचीच आहे हे लक्षात घेतले तर साधकाला आपल्या सर्व प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन्स सौम्य करता येऊन स्थिर चित्ताने योग्य तो प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देता येतो. सुंदर वाक्य आहे. याचं भरपूर विवेचन केल्या जाऊ शकतं. आपल्याकडे वेळ नाही आत्ता. पण परमार्थ प्रांतामध्ये आपल्या प्रतिक्रिया सौम्य करणं ही एक साधन आहे, लक्षात ठेवा. आपण प्रापंचिक आहोत आणि व्यवहारामध्ये योग्य ती प्रतिसाद ज्याला म्हणतात तो द्यावाच लागतो. पण प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स हा माझ्या स्वातंत्र्यामध्ये असतो आणि प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन ही दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यात म्हणजे माझ्या पारतंत्र्यात असते. कारण आय रिॲक्ट अँड आय रिॲक्ट विदाउट थिंकिंग ऑल द टाईम. बट वेन आय रिस्पॉन्ड विथ कंप्लीट थॉट बिहाइंड इट. ही साधना आहे. साधनेची व्याख्याच आहे ही एक. आपल्या रिॲक्शनचं रूपांतर रिस्पॉन्समध्ये करून घेणं, आपल्या प्रतिक्रियेचं रूपांतर प्रतिसादामध्ये करून घेणं म्हणजे साधना. ती हळूहळू सौम्य होत गेली पाहिजे. पुढे म्हणतात, तुलना व स्पर्धेच्या ह्या जगात साधकाला मानसिक संतुलन सांभाळण्यासाठी स्वतःहून फार श्रेष्ठ कुठे कोणी दिसल्यास त्यात भगवंताची विभूती पाहणे हिताचे आहे. त्याला कोणी सर्वश्रेष्ठ दिसला तर त्याच्याबद्दल तुलना करण्यापेक्षा, स्पर्धा करण्यापेक्षा, हेवे दावे मत्सर असे भाव जागृत होण्यापेक्षा आपण काय विचार करावा, ही भगवंताची विभूती आहे आणि हा विचार पाय ओढण्याचा नसून व्यर्थ पायपीट टाळण्याचा आहे, असा शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल सल्ला परमपूज्य काका देत आहेत. की जो श्रेष्ठ होणार असतो तो कोणासाठी न खोळंबता त्याच्या मार्गाने जाणारच असतो. ज्यांच्यात ती क्षमता नाही त्यांचेसाठी हा विचार उपयुक्त आहे आणि असे कोट्यावधी लोक आहेत. कोट्यावधी लोक आहेत. म्हणून एक वास्तविक असा सल्ला, प्रॅग्मॅटिक थॉट ज्याला म्हणतात, ब्रह्मजी काका आपल्या समोर ठेवत आहेत. आहे ना कोणीतरी उत्कृष्ट त्याच्या क्षेत्रामध्ये, वंदन असो त्याला. त्या तेवढ्या प्रमाणामध्ये ती भगवंताची विभूती असं समजायचं. तेवढ्या प्रमाणात तो भगवंत आहे असं सांगणं चाललेलं नाही, किंवा त्याला भगवत प्राप्ती झालेली आहे असंही सांगणं चाललेलं नाही. हेच आपल्याला आज शिकायचं आहे या आता पुढच्या श्लोकांच्या माध्यमातून, की ती जी अभिव्यक्ती होते आहे, तो जो भाव, तो त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्या तेवढ्या मर्यादेमध्ये परिपूर्णतेने व्यक्त झालेला आहे. जेवढं परिपूर्णतेने होणं शक्य आहे, किंवा आपल्या ज्ञानामध्ये आपल्याला ती व्यक्ती सर्वोत्कृष्ट म्हणून माहिती असेल, तर आपल्या सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये असं म्हणूया, या सर्व मर्यादांमध्ये परिपूर्ण व्यक्त झालेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे असा विचार करणं हा जास्त संयुक्तिक विचार आहे असं परमपूज्य काका म्हणतात. पुढे म्हणतात, भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान व त्याचा प्रभाव असं म्हणून 3 श्लोकांचा गट मी मगाशी म्हणालो होतो. आता श्लोक पुन्हा वाचत नाही, पण भूय एव महाबाहो पासून तर यो माम जमनादिंच वेत्ती लोक महेश्वरम पर्यंत हा जो शेवटचा श्लोक आता आपण वाचला तो, त्याचा अर्थ आणि विवेचन. अर्थ वाचूया. अर्थ आहे की पारमार्थिक दृष्ट्या मौल्यवान असलेले माझे बोलणे तू पुन्हा एकदा ऐक. भूय एव महाबाहो शृणू. भूय शृणू, पुन्हा एकदा ऐक. तुला माझ्याविषयी अत्यंत प्रेम असल्याने प्रियमाणाय तुझ्या शाश्वत हितासाठी मी ते तुला सांगत आहे. बोललो होतो आपण.
कोणाला सांगावं? ज्याची ऐकण्याची इच्छा आहे त्यालाच सांगावं. पुन्हा ऐकवण्याची खूप प्रवृत्ती आजकाल झालेली आहे. का? कारण ऐकवण्याच्या मागे अहंकार असतो. लोकांना कळलं पाहिजे मला किती ज्ञान आहे. लोकांना कळलं पाहिजे हे फार प्रसिद्ध आहे. मग ते आल्या भानगडी मग सोशल मीडियाच्या किती व्ह्यूज आहेत. किती लोकांनी ऐकलं. किती लोक माझ्या प्रवचनाला आले होते. काय उपयोग आहे त्या प्रवचनाचा? इतका अहंकार जर असेल, इतकी या गोष्टींची जर जाणीव असेल, तर पराभवच आहे. त्याला प्रवचन तरी म्हणावं का हा प्रश्न आहे. मुद्दा ज्यांना इच्छा आहे त्यांनाच सांगावं आणि जेवढं आपल्याला येतं तेवढंच सांगावं. सांगावं किंवा मला एवढंच येतं. शहाणे करून शिकवावे सकळी जनसमर्थ म्हणतात. पण आपणाशी जे ठावे, आपणाशी जे ठावे, नंतर सांगावं मला एवढंच माहिती आहे बा, तू आहेत अजून माझ्यापेक्षा खूप ज्ञानी श्रेष्ठ लोक आहेत, त्यांच्याकडे जा तू याच्या पलीकडचं काही शिकायचं असेल तर. एकदम स्वच्छ स्पष्ट भूमिका. म्हणून इथे प्रियमाणाय भगवंत भूय एव का म्हणाले? पुन्हा का सांगतो? अरे कारण हे सगळं तत्वज्ञान ऐकत असताना तुला अखंड आनंद होतो. तुझा आनंद वाढतच जातो. प्रियमाणाय बोललोय आपण, वर्तमानकाली विशेषण आहे ते. पुन्हा मला सारखं मागे जायचं नाहीये. पण म्हणून मी तुला हे सांगतो असं म्हणतात भगवंत. पुढे म्हणतात माझे पारमार्थिक स्वरूप व लीलाधर सगुण रूप ह्यांचे देवांना व मोठ्या मोठ्या ऋषींनाही ज्ञान होत नाही. मगाशी आपण थोडं शास्त्रीय शब्द वापरून बोललो की निरुपाधिक चैतन्य आणि सोपाधिक चैतन्य आणि त्या सोपाधिक चैतन्याचे अवतार, सगुण साकार भगवंताची रूप अवतार, त्याचं काय म्हणूया चरित्र म्हणा, त्याच्या लीला म्हणा. इथे जो शब्द आहे लीलाधर सगुण रूप, म्हणून तर म्हणतात की भगवान श्री गोपालकृष्णाच्या लीलांचा अर्थ लावण्याच्या भानगडीतच पडू नका. भागवतात विषय आलेला आहे. त्याच्या प्रत्येक कृतीचे इट इज अ मल्टाय डायमेन्शनल थिंग. उतनेच ते विषयुक्त दूध पिताना भगवंतानी डोळे मिटले किंवा मिचकावले. असं भगवंतानी का केलं? त्याचे 12 अर्थ का 16 अर्थ काहीतरी असे दिलेले आहेत भागवतामध्ये. मुद्दा आपल्या बुद्धीचं ते काम नाही. म्हणून भगवंतानी जसं सांगितलं आहे भगवद्गीतेत तसं वागायचं आहे. त्यांनी केलं तसं करायला जाणं म्हणजे रामकृष्ण हरीस, त्याला शब्दच नाही आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या ऋषींनाही ज्ञान होत नाही, कारण मी त्या सर्वांचे आदिकारण आहे. हा मगाशी विचार झाला आपला. आणि ज्याला मी जन्माला न येणारा अनादी सर्व लोकांचा शास्ता आहे असे ज्ञान होते, तो मानवातील ज्ञानवान सर्व पापातून सुटून मुक्त होतो. पुन्हा एकदा आपल्याला एक छान या अभ्यासाच्या पद्धतीमुळे आपली उजळणी होते. मगाशीच आपण हा सर्व सविस्तर अर्थ बघितला. आता त्याच्यावर छोटंसं विवेचन आहे परमपूज्य काकांचं. पहिलंच वाक्य महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्णांचे पारमार्थिक स्वरूप जाणण्यासाठी त्यांचेवर आत्यंतिक प्रेमच हवे. अप्रतिम वाक्य आहे. म्हणजे भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर समजायला सोपंच आहे ते. ते भगवंतावरती प्रेम हवं. हवंच, प्रश्नच नाही. त्यालाच तर भक्ती म्हणतात. अहो भक्ती म्हणजेच प्रेम. तुम्ही काय सांगताय? पण ती प्रेमलक्षणं असो का ती ज्ञानलक्षणं असो, ज्ञानलक्षणेमध्ये सुद्धा प्रेम हवं. फक्त ज्ञानलक्षणेमध्ये प्रेमाला अनुसंधान म्हणतात एवढंच. संपलं. कारण अनुसंधान त्याचंच राहतं ज्याचं मला प्रेम आहे. आणि ज्याचं मला प्रेम आहे त्याचं आपोआपच अनुसंधान राहतं. राहतं की नाही विचार करा. किती छान शब्द आहेत हे दोन. फक्त मी प्रेमलक्षणा भक्ती करतोय का ज्ञानलक्षणा करतोय एवढंच आहे फक्त. माझा पिंड कोणता आहे? पण प्रेम मात्र सामान्य आहे. आणि म्हणून परमपूज्य काकांनी हे सुरुवातीलाच अतिशय सुंदर वाक्य
विधान की भगवान श्रीकृष्णांचे पारमार्थिक स्वरूप जाणण्यासाठी त्यांच्यावर आत्यंतिक प्रेमच हवे. आणि माझं प्रेम भगवान सोडून इतर सर्व गोष्टींवरती आहे. आपापल्या प्रेमाचे विषय प्रत्येकाने तपासून घ्यावे. हीच तर समस्या आहे. आणि म्हणून त्यांचं अनुसंधान आहे दिवसभर. प्रिय व्यक्ती असो, प्रिय वस्तू असो, जे काय असेल ते. अप्रिय म्हणजे नसून प्रिय जे आहेत त्यांचंही चिंतनच करत असतो आपण. शत्रू, न आवडणाऱ्या व्यक्ती, त्याच्यातच गॉसिप नावाचा प्रकार तयार होतो. मैत्रिणीला फोन करून सांगायचं ती किती वाईट आहे. म्हणजे काय, त्या व्यक्तीचं चिंतन सुरू आहे, फक्त ती अप्रिय आहे म्हणून. म्हणजे ती नसून प्रिय आहे म्हणतात वेदांताच्या भाषेत. थोडक्यात माझ्या प्रियत्वाचे खूप विषय आहेत, पण भगवान सोडून बाकी सर्व आहेत, ही समस्या. आणि इथे म्हणतात की पारमार्थिक स्वरूप भगवंताचं जाणायचं असेल तर त्याच्यावर आत्यंतिक प्रेमच हवे. नुसतं प्रेम नाही, आत्यंतिक प्रेम. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. आणि त्या प्रेमातून मोक्षरूप शाश्वत हिताची प्राप्ती होते. म्हणून ते प्रेम हवे. पुढे म्हणतात, गर्भाला जसे मातेचे ज्ञान होत नाही त्याप्रमाणे ब्रह्मांडातील माणसे, देव व महान ऋषींना ब्रह्मरूप कृष्णाचे ज्ञान होत नाही. माता जशी गर्भाचे कारण असते तसे ब्रह्म हे दृश्यसृष्टीचे अधिष्ठान रूपाने कल्पित कारण आहे. परमपूज्य काकांनी शास्त्रीय दृष्ट्या अगदी काटेकोर वाक्य विधान केलेलं आहे. कोर्टात गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण काय आहे, दृष्टांत देताना कुठेतरी थोडंसं चुकीचा समज एखाद्यास होऊ शकतो. कारण माता गर्भ हे शेवटी दृष्टांत व्यवहारातलेच असतात ना. तसं ब्रह्म आणि दृश्यसृष्टीचा संबंध नाही. ब्रह्म हे त्याचं अधिष्ठान आहे, पण ते कल्पित कारण आहे. कारण मुळात सृष्टीच कल्पित आहे. मुळात सृष्टी हा ब्रह्मावरचा विवर्त आहे, अध्यास आहे. पण आत्ता तो पैलू नाही आहे. पण तरीसुद्धा शास्त्रीयदृष्ट्या अगदी काटेकोर विधान केलेलं आहे. पुढे त्याचे ईश्वर रूप व त्या ईश्वराचा लीला विग्रह यांची खरी कल्पना कोणालाच येत नाही. अरे आपली गोष्ट सोडा, प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण असताना मथुरेत असू द्या, द्वारकेत असू द्या, किती लोक होते या जगामध्ये? कोट्यावधी होते की नाही? किती जणांना कळलं त्याचं खरं स्वरूप? प्रत्यक्ष परब्रह्म सगुण साकार लीला सुरू असताना कळलं नाही. म्हणून इथे लिहिलेलं आहे की त्याचं ते ईश्वर रूप, त्या ईश्वराचा लीला विग्रह याची खरी कल्पना कोणालाच येत नाही. बरं लोकांचं जाऊ द्या, अर्जुनाची काय अवस्था आहे ना पुढचा अध्याय, विश्वरूप दर्शन. मग भाषा बदललेली आहे. तोपर्यंत एक कोणीतरी श्रेष्ठ किंवा माझा भाऊ म्हटलेला आहे, तिने अर्जुनांनी सगळ्या क्षमा मागितल्यात की मी तुझ्याशी कधी सलगी केली असेल, काही विनोद केला असेल, कधी काही कमी जास्त बोललो असेल तुला, क्षमा कर, मी ओळखलं नाही तुला, तुझं स्वरूप मी ओळखलं नाही. असो, कल्पना येत नाही. भागवत महापुराणातील भगवन निर्याणाच्या 14 श्लोकात ह्याविषयी सुंदर वर्णन केले आहे. बघून घ्या ते श्लोक. ज्याला श्री गुरु कृपेने, मी थोडा क्रम बदलून वाचतो म्हणजे छान लक्षात येईल अजून. ज्याला श्री गुरु कृपेने ब्रह्म, ईश्वर, अवतार आणि जीव व ब्रह्माचे ऐक्य आणि जगाचे मिथ्यात्व इत्यादींचे यथार्थ ज्ञान होते, तो ज्ञानी अविद्यारूप पापातून मुक्त होतो. कोण पापातून मुक्त होतो? कारण भगवंत मुळात कसे आहेत? मगाशी मगाशी म्हणजे मागच्या 2 दिवसांपूर्वीच्या सत्रात एकदेशी शब्द आला होता, आपण बघितला होता, विचार केला होता. एकदेशी का? कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बोलतायत अर्जुनाशी. त्या दृष्टीने ते म्हणतात आहेत की अरे मी तुझ्याशी बोलणारा हा चतुर्भुज जो मी तुला दिसतो आहे, तेवढाच आणि तो आणि तितकाच मी आहे असा विचार करू नकोस अर्जुना. मी कसा आहे खरा, माझं मूळ स्वरूप माझं कसं आहे? अज आहे, अनादी आहे, नित्य आहे, आद्य आहे, अखंडैक रस आहे, एकमेव द्वितीय आहे वगैरे.
ते ब्रह्मतत्व. पण या सृष्टीचा कर्ता मी आहे. स्वाम अविष्टभ्य. त्या माझ्या माया नावाच्या शक्तीला धारण करून ही सृष्टी मी प्रसवतो. तिचा कर्ता मी आहे. या सृष्टीत अवतार घेतो, जो तुझ्यासमोर उभा आहे आत्ता. आणि जीव म्हणून तू सुद्धा माझ्याशी मुळात एकरूप आहेस. जीव आणि ब्रह्माचे ऐक्य. आणि हे जग अंतिमतः कसं आहे? मिथ्या आहे. आत्ता जरी दिसत असलं, आत्ता जरी भासत असलं, तरी ते मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. कारण मृगजळ जरी कळलं हे मृगजळ आहे, पाणी नाही, तरी ते दिसतच राहतं. त्याप्रमाणे असं जेव्हा यथार्थ ज्ञान होतं, तेव्हा तो ज्ञानी अविद्यारूप पापातून मुक्त होतो. पुन्हा पापाची प्रवृत्तीच होत नाही, असा अर्थ आपण मगाशीच बघितला. कारण पाप मुळात अविद्यारूप आहे. अविद्येमुळे त्याची निर्मिती आहे. आता ज्ञान झालं म्हणजे विद्या संपन्न झाला म्हणजे अविद्या गेली, मग आता पापाचा काय संबंध आहे? इथपर्यंत गीता दीपस्तंभमध्ये अर्थ दिलेला आहे. तो आपण वाचला. पुन्हा ज्ञानेश्वरीकडे परत येऊया. थोडंसं पुन्हा विस्मरण झालं असेल विषय बदलल्यामुळे. तर चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये, कारण दोन्हीचा गट केला, आपल्याला एकत्रच बघावे लागणार आहेत ते. काय माऊलीने आपल्याला प्रस्तावना करून दिली मगाशी? की अर्जुना, अशी कल्पना केली भगवंतांनी, तो भाव जाणून अर्जुनाचा, की जर तुला असं चित्त तुझी कल्पना करत असेल की मी कसं जाणू मग तुझं रूप, तू अज आहे, अनादी आहे, लोक महेश्वर आहे, लोकांचा महेश्वर तू आहेस, कर्माध्यक्ष तू आहेस, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू आहेस, सर्वांचं जीवन तू व्यापून टाकलेलं आहेस. मी मुद्दाम जाणीवपूर्वक हे शब्द वापरतो आहे, कारण याचा संदर्भ पुढे आपल्याला लागणार आहे. लोक महेश्वर म्हणजे नेमकं काय? कारण हाच तर हे सगळे भाव जे भगवंतांनी पुढे सांगितले आहेत आता या दोन श्लोकांमध्ये, हेच आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हे मी तुला कसं जाणू, असं जर तुझ्या मनात प्रश्न आला असेल, तर भगवंत म्हणतात आहे की माझे जे भिन्न भिन्न विकार म्हणजे भाव, मी जसं म्हणालो, हे सर्व भूतांमध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रैलोक्यात विखुरले आहे. म्हणजे थोडक्यात सांगणं असं चाललंय की अरे, जे भाव, त्या भावांचं जो मी मूळ कारण आहे, ते सर्व भूतांमध्ये अभिव्यक्त होतात. म्हणून संपूर्ण त्रैलोक्यात विखुरले आहे, असा शब्द वापरलाय माऊलींनी छान. मनुष्य असो का मनुष्यतर असो, हे भाव फक्त होतं काय, त्याची जी अभिव्यक्ती आहे, ते जे व्यक्त होतात, ते व्यक्त होताना मात्र त्या त्रिगुणातून होत असल्यामुळे त्यांची अभिव्यक्ती फक्त वेगळी आहे. पण त्या भावाचं कारण आणि भाव तेच आहे, असं भगवंत सांगतात आहे. आणि या दृष्टिकोनातून असं मी प्रत्येकाचं जीवन व्यापून टाकलेलं आहे. म्हणून मी लोकांचा काय आहे? महेश्वर आहे. याच कारणाने मी लोकांचा महेश्वर आहे, असं भगवंत सांगतात आहे. आणि हे सांगण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा पुढचे श्लोक आहेत 4 आणि 5 वाचतो मी. कदाचित आज विचार पूर्ण होणार नाही वेळेमध्ये, जेवढा होईल तेवढा. बुद्धिर्ज्ञान सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चा भयमेव च. हा चौथा श्लोक. पाचवा, अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. थोडक्यामध्ये या दोनही श्लोकांचे गट करण्याचं कारण की इथे अक्षरशः यादी दिलेली आहे. कशाची यादी? तर ते भाव कोणते आहेत बघूया. चौथ्या श्लोकाचा पदच्छेद बघूया. बुद्धी, ज्ञानम, असम्मोह, क्षमा, सत्यम, दमः, शमः,
सुखम दुःखम भवः अभवः भयम च अभयम एव च. हा त्याचा पदच्छेद झाला. अर्थ अगदी सरळ आहे. बुद्धी, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, उत्पत्ती, नाश. म्हणजे भव आणि अभव आहे ना, त्याचा शब्द आहे, अर्थ आहे उत्पत्ती आणि नाश. आणि भय आणि अभय. आणि पुढचा जो श्लोक आहे अहिंसा, त्याचा पदच्छेद बघूया. अहिंसा, समता, तुष्टी, तपः, दानम, यशः अयशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक विधाः. त्याच्यामध्ये दिलाय अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश आणि अपयश हे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणांसह कार्यविशेष माझ्यापासून झाले आहेत. मत्त एव पृथक विधाः. वेगवेगळ्या प्रकारचे पृथक कारणांसह कार्यविशेष माझ्यापासून झालेले आहे. सुंदर विचार आहे. हे जे सर्व भाव आहेत, सुंदर या दृष्टीने की भगवंताच्या विभूती आहेत माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट होणाऱ्या. मी जसं मगाशी म्हणालो की यांना धरून आपल्याला मागे मागे जायचं आहे. फक्त प्रकटीकरण जे आहे त्याचं, ते मात्र त्या त्रिगुणात्मक प्रकृतीमधून होत असल्यामुळे प्रत्येकाची अभिव्यक्ती मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी होणारी वेगवेगळी आहे. ती कशी, त्याचा आपण विचार करूच, पण त्याआधी त्याचा अर्थ काय तो समजून घेऊया. आणि त्याच्यासाठी ओव्यांकडे वळू. कारण माऊलींनी भाष्य केलेलं आहे. नेहमीप्रमाणे माऊली आणि आचार्यांचे चरण धरल्याशिवाय थोडीच आपल्याला समजणार आहे भगवंत काय बोलतात. वळूया. 83 क्रमांकाची ओवी या श्लोकावरची पहिली. तेथ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, असंमोह सहनसिद्धी, क्षमा सत्य. आता बुद्धी हा एक पहिला भाव म्हणून सांगितलेला आहे. काय अर्थ दिलाय महाराजांनी इथे, परमपूज्य खंदारकर महाराजांनी, की बुद्धी याचा अर्थ कर्तव्य अकर्तव्य, ग्राह्य अग्राह्य, चांगले वाईट यांचे सूक्ष्म ज्ञान असलेली किंवा प्रत्येक पदार्थाचा विचार करून निश्चय करणारी अंतःकरण वृत्तीरूप बुद्धी त्यांपैकी पहिला भाव आहे असे जाण. असं बुद्धीची व्याख्या दिलेली आहे. आपल्याला व्याख्या शिकायच्यात बरं का, शुद्ध मराठीत डेफिनेशन्स. कारण या व्याख्या जेव्हा आपल्याला नीट समजतील, कारण बुद्धी म्हटलं की समजतं आपल्याला आपापल्या परीने, बुद्धी या शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच समजतो. पण मला समजणारा अर्थ आणि माऊलींनी सांगितलेला आणि आचार्यांनी सांगितलेला अर्थ निश्चितच फरक आहे. आता इथे भाव म्हणून सांगतात आहे ही अंतःकरणाची, निश्चय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती जी आहे की नाही, त्याला भाव असं म्हटलेलं आहे की नाही आपल्या सर्वांमध्ये आहे. परवा मला वाटतं आनंदाचे तत्वज्ञान महावाक्यामध्ये बोलताना मी म्हणालो होतो की अगदी मुंगीसारखा छोटासा जीव जरी घेतला तरी तिथे सुद्धा काय आहे, ज्ञातेपणा आहे आणि अहंता आहे. नैष्कर्म सिद्धीतला मी एक श्लोक सांगितला होता. कूटस्थ बोध प्रत्यकत्वम अनिमित्यम. कूटस्थ बोध, कूटस्थ बोध आणि प्रत्यकत्वम अनिमित्यम सदात्मनः. आणि बोधृता अहंतयोः, पुढचं चरण आहे. बोधृता अहंतयोः म्हणजे अहम, अहम समजतोय आपल्याला, आपल्या अस्तित्वाची जाणीव. मी अहम म्हणजे अहंकार वगैरे ते स्थूलदृष्टीने बोलतच नाही आहे. कारण आपण आता एका छोट्याशा मुंगीबद्दल बोलतोय, कल्पना करा. आपलं तर सोडूनच द्या, मुंगीसारखा अत्यंत क्षुल्लक छोटासा जीव समजूया, तिच्या ठिकाणी सुद्धा अहम आहे.
बोधृता अहंतयोः. आणि तिच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? जाणण्याची क्षमता आहे, म्हणजे बुद्धी आहे. आणि म्हणून तर ती मुंगी मुंगीच्या ठिकाणी किती बुद्धी आहे आज आपल्याला आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतंय. छोटे छोटे जे जीव आहे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या परीने, पण कधी कधी मानवाला सुद्धा चकित करणारी बुद्धी आहे का नाही त्यांच्या ठिकाणी, म्हणजे मग अहंकार आहे का नाही. त्या मुंगीच्या थोडे बोट ठेवा पुढे, मुंगी मार्ग बदलते का नाही, म्हणजे तिला समजतंय का नाही साध्या भाषेत, कॉन्शियसनेस शुद्ध मराठी. मुद्दा एवढाच की माझा सांगण्याचा उद्देश एकच सुरू आहे सगळं, की हा जो भाव आहे बुद्धी नावाचा, ही जी अंतःकरणाची वृत्ती आहे, ती सर्व प्राण्यांमध्ये कशी आहे? कारण ही भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. अंतःकरणस्य सूक्ष्मादि अर्थ अवबोधन सामर्थ्यम बुद्धी. अंतःकरणस्य षष्टी विभक्ती अंतःकरणाची, सूक्ष्मादी म्हणजे सूक्ष्म म्हणा, सूक्ष्मतर म्हणा, सूक्ष्मतम म्हणा, हे जे सर्व पदार्थ आहेत त्यांना जाणणारी अंतःकरणाची अवबोधन सामर्थ्यम म्हणजे अंतःकरणाची ज्ञानशक्ती. कारण इंद्रियांना जे गोचर पदार्थ आहेत ते तर त्याचं ज्ञान तर सोपंच आहे, सगळ्यांनाच होत आहे. डोळ्यांनी दिसणं, कानाने ऐकू येणं. पण ज्या गोष्टी इंद्रिय अगोचर आहेत त्या सुद्धा जाणण्याची जी क्षमता आहे अंतःकरणाची, त्याला ज्ञानशक्ती म्हणतात. आणि त्याला ज्ञानी म्हणतात, त्याला बुद्धिमान म्हणतात. अशी बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण आईन्स्टाईनला का बुद्धिमान समजतो? कारण त्यांनी असं सत्य जगासमोर मांडलं की जे शुद्ध मराठीत हार्ड टू हॅव एम्पेरिकल एव्हिडन्स फॉर इट, हार्ड टू प्रूव्ह इट इन द लॅबॉरेटरी विथ फिजिकल एक्सपेरिमेंट्स, किंवा हिग्स बोसॉन सारखा शोध आहे. 60 वर्षापूर्वी सिद्ध झाला गणितीय पद्धतीने, आणि आत्ता काही वर्षांपूर्वी प्रयोगशाळेत सिद्ध झाला. हे जे सूक्ष्म ज्ञान आहे, गणितीय ज्ञान असेल, तर्काने होणारं ज्ञान असेल, सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान की ज्या इंद्रिय गोचर नाहीच आहे, ही जी अंतःकरणाची एक शक्ती. आता गंमत पहा, त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी आहे. मी पुन्हा तेच सांगितलं, मुंगीच्याही ठिकाणी ती आहे, माणसाच्याही ठिकाणी ती आहे, माणसातल्या आईन्स्टाईनच्या ठिकाणी पण आहे. अभिव्यक्ती किती वेगवेगळी आहे पहा, अभिव्यक्तीचं सामर्थ्य. आता ह्याला जबाबदार जे आहे ते मध्ये ज्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आहे, ती जी उपाधी आहे ती त्याला जबाबदार आहे, म्हणून अभिव्यक्ती बदलते. इट इज अ फंक्शन ऑफ उपाधी. आणि म्हणून त्या उपाधीमुळे आपण सर्व वेगवेगळे आहोत. बुद्धी ही जी अंतःकरणाची ज्ञानशक्ती आहे, ती सूक्ष्म गोष्टींना जाणण्याची शक्ती, हा पहिला भाव आहे. पुढे म्हणतात ज्ञान. आता ज्ञानाबद्दल दिलेलं आहे, घटपटादी सामान्य वस्तूंपासून परमात्म्यापर्यंत जे पदार्थ आहेत त्यांना विषय करणारे अमर्याद जे, त्याला ज्ञान असं म्हणतात. विषय करणारं थोडीशी शास्त्राची भाषा झाली. त्याला विषय करतं म्हणजे काय? प्रत्यक्ष त्याची अनुभूती आणून देतं. मग ते घटपटादी, घटपटादी म्हणजे घट म्हणजे माहिती आहे आपल्याला, मातीचा घट, मडकं, पट म्हणजे कापड, वेदांतातले नेहमीचे दृष्टांत. थोडक्यात आपल्याला स्थूल इंद्रियाने दिसणारे इंद्रिय गोचर असे स्थूल पदार्थ असो, की परमात्म्यापर्यंतचे सूक्ष्मतेची परमावधी असलेले पदार्थ असो, त्याची अनुभूती, त्याला ज्ञान म्हटलंय. ज्ञानम आत्मादी पदार्थानाम अवबोध. आत्मादी पदार्थानाम, पदार्थांच्या, षष्टी बहुवचन. आत्मादी पदार्थानाम अवबोध म्हणजे आत्मादी पदार्थांचा बोध.
काय असतं? पद आणि पदार्थ. पद म्हणजे थोडं पुन्हा संस्कृत व्याकरण, पण जेव्हा शब्द असतो की नाही एखादा, तो शब्द जेव्हा वेगळा असतो, सुटसुटीत वेगळा असतो, तेव्हा त्याला शब्द असं म्हणतात. आणि तो शब्द जेव्हा वाक्यात वापरतात, तेव्हा त्याला पद म्हणतात. लॅपटॉप. लॅपटॉप हा शब्द आहे, पण माझ्यासमोर लॅपटॉप आहे. आता ते पद झालं. लाडू किंवा जिलबी, श्रीखंड, श्रीखंड घेऊया. श्रीखंड शब्द आहे, पण मी श्रीखंड खाल्लं. आता ते पद झालं, कारण ते वाक्यामध्ये वापरलं. आणि म्हणून मग त्याच्या विभक्ती वगैरे सगळ्या गोष्टी व्याकरणामध्ये त्या होतात. पण हे पद झालं. पण समजा मी तुम्हाला म्हटलं, आता श्रीखंड आपल्या सर्वांना माहिती असलेली वस्तू आहे म्हणून एखादा नवीन पदार्थ आहे अशी कल्पना करा. त्याचं मी खूप वर्णन केलं. तुम्हाला तो पदार्थ कळला का? नाही कळला. आंबा. आता मी नेहमीच गमतीने सांगतो, अमेरिकन माणसाला हापूस आंबा, त्यांनी खरा आंबा खाल्लेलाच नाही, कारण हापूस आंबा कधी खातच नाहीत ते. मी खूप वर्णन केलं हापूस आंब्याचं. कळला का त्यांना? त्यांना फक्त पद कळलेलं आहे, पदार्थ नाही कळला. कारण पदाचा अर्थ, याचा अर्थ त्याची अनुभूती असा होतो. मग तो कधी कळेल? तो प्रत्यक्ष आंबा खाईल तेव्हाच त्याला कळेल. विषय काय सुरू आहे? आत्मादी पदार्थानां अवबोध, हा म्हणजे आत्मादी पदार्थांचा बोध. नुसतं आत्मा, ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवय आहे, अनादी आहे, अनंत आहे. कळलं का हो ब्रह्म तुम्हाला? ह्याला ब्रह्म कळणं म्हणत नाहीत ना. मग काय, मगाशी मी जसं म्हणलं, पद कळलीत, फक्त पदार्थ नाही कळला. ब्रह्म नावाचा पदार्थ कुठे कळला अजून? आणि तो कळण्यासाठी माहिती आहे काय व्हावं लागतं? एकरूपच व्हावं लागतं. तेव्हा त्या पदाचा अर्थ कळला, म्हणजे पदार्थ कळला. म्हणजे पदाचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, आणि म्हणून त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. किती सुंदर विषय आहे पहा. म्हणजे शुद्ध मराठीमध्ये कॉन्शियसनेस. कुठल्याही पदार्थाचं मला जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा त्याला आपण इम्प्युअर कॉन्शियसनेस म्हणूया. कारण ते होणारं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये त्रिपुटी आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अंतःकरणाचा समावेश आहे. पण त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे एक असणारं ज्ञान आहे, जे भगवंत स्वतः आहेत. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ते अमृत तत्व भगवंत आहे. आणि भगवंत तर जडाजडी अंशी राहटसे सरीसी. ते चेतनात जसे आहेत ते जडातही आहेत. फक्त तिथे अंतःकरण नसल्यामुळे मी जे बोलतोय ती अभिव्यक्ती नाही आहे तिथे ज्ञानाची, फक्त बस एवढंच. अभिव्यक्ती नसली म्हणून काय झालं? सामान्य रूपाने आहेच तिथे, कारण ते नाही अशी जागाच नाही आहे. ज्ञान. पुढे म्हणतात असम्मोह. म्हणजे ज्ञातव्य आणि कर्तव्य यांविषयी गोंधळून न जाता विचाराने त्यांकडे होणारी प्रवृत्ती अथवा सर्व वैषयिक भोग अनित्य व दुःखरूप आहे असे जाणून त्यांविषयी मोहित न होणे, याला असम्मोह असं म्हणतात. असम्मोह. ज्ञातव्य आणि कर्तव्य. ज्ञातव्य जाणण्यासारखं जे आहे ते, कर्तव्य जे करण्यायोग्य करण्यासारखं आहे ते, याच्यामध्ये गोंधळून न जाता त्या विचाराने त्यांच्याकडे होणारी जी प्रवृत्ती आहे, हा एक अर्थ. अथवा वैषयिक भोग हे अनित्य आणि दुःखरूप आहे असे जाणून मोहित न होणे. असम्मोह. आचार्य म्हणतात, प्रति उपपन्नेषु बोद्धव्येषु विवेकपूर्विका प्रवृत्ती. प्रति उपपन्नेषु बोद्धव्येषु,
म्हणजे जाणण्यास योग्य पदार्थ जे आहेत ते प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारी जी विवेकपूर्वक प्रवृत्ती आहे तिला असम्मोह असं म्हटलेलं आहे. जाणण्यास योग्य आत्मपदार्थ, त्याच्यामध्ये विवेकपूर्वक जी प्रवृत्ती होते त्याला असम्मोह म्हटलंय. म्हणजेच जे अनात्म पदार्थ आहेत त्यांच्यापासून आपण जे परावृत्त होतो म्हणून तर इकडे प्रवृत्ती होते की नाही. किती छान भाव आहे बघा. म्हणून त्याला असम्मोह असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. वेळेचं भान. चौथा आहे क्षमा. क्षमेमध्ये छान विषय आहे हा, पण एक थोडंसं एक 5 मिनिटात जास्त घेईन कदाचित मी. पण या हीच ओवी फक्त संपवूया पण त्याचा नीट विचार करूया. क्षमा मध्ये त्यांनी अर्थ दिलेला आहे वाईट करणे, वाईट इच्छेने, धनहरण करणे, अपमान करणे, मारणे, कडू बोलणे, शिव्या देणे, निंदा चहाडी करणे, आग लावणे, विष देणे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने नुकसान करणे इत्यादी जेवढे अपराध आहेत यांपैकी एक किंवा सर्वच अपराध करणारा कोणीही असला तरी त्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य असूनही सहनशीलता असणे. क्षमेची व्याख्या दिलेली आहे. ही हे वाचल्यावर म्हणून मानड होतो. शक्यच नाही, अशक्य अशी अवस्था आहे आपली. आकृष्टस्य ताडितस्य वा अविकृत चित्तता, आचार्य बोलतात आहे. आपल्याला त्यातला भाव समजून घ्यायचा आहे. आचार्य म्हणतात आहे की कोणी आपली निंदा केली असता आकृष्टस्य ताडितस्य वा, अथवा प्रत्यक्ष ताडन दिलं किंवा त्रास दिला म्हणूया तरी त्यावरही चित्त निर्विकार राहणे. काय आहे, आता एखाद्याने काहीतरी केलं आणि मी म्हणतो मी तुला क्षमा करतो, आता मी तुला क्षमा केली. आता याच्यात एक बारकावा असा आहे की क्षमा करणं किंवा क्षमेची जाणीव असणं याच्यामध्ये त्यांनी केलेल्या चुकीचा, त्यांनी जो काही प्रमाद त्या व्यक्तीच्या हातून घडला असेल त्याची जाणीव मला आहे. कदाचित त्याचा मला रागही आहे. कदाचित मला असं वाटतं की द्यावे जरा दोन ठेवून आपल्या भाषेत. पण माझ्याकडे ती क्षमता पण आहे. पण मी काय म्हणतो, जाऊ दे, क्षमा करतो तुला, सोडून दिलं आपण ज्याला म्हणतो. पण ह्याच्यामध्ये काय आहे, माझं चित्त विकारी निश्चित झालेलं आहे. लक्षात येत आहे बारकावा. दम साधला, मी नाही प्रत्यक्षात काही केलं, शम बिघडला. आचार्य ते नाही म्हणत आहेत. आचार्य काय म्हणतात आहेत, अविकृत चित्तता. हे शब्द लक्षात ठेवायचे. एवढा एकच शब्द तरी लक्षात राहिला क्षमेच्यासाठी. अविकृत चित्तता, अविकृत, अविकारी चित्त राहणं. अविकारी चित्त राहणं ह्याला म्हणतात खरी क्षमा. आणि अशी क्षमा अर्थातच संतांच्या जवळ असते, कारण त्यांनी ज्ञान संपादनच केलेलं असतं, प्रत्यक्ष अनुभवच घेतलेला असतो. त्याच्यातून ती क्षमा उदयाला येते. संत एकनाथ महाराजांचं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे. किती वेळा तो मनुष्य थुंकला त्यांच्यावरती, तितके वेळा शांतपणे नदीत जाऊन स्नान केलेलं आहे संत एकनाथ महाराज. आता क्षमा कोणावर कशी करायची हा भाग वेगळा आहे. क्षमेची अभिव्यक्ती वेगळी असू शकते. चित्त विकारी न होता सुद्धा व्यवहारामध्ये जे योग्य आहे ते करता येऊ शकतं की नाही. कल्पना करा, आपल्याला हे तत्वज्ञान बर्मुजे काका म्हणतात तसे वेदांताचं तत्वज्ञान आपल्याला उतरवायचं आहे पातळीवरती वागण्याच्या. अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं की नाही भगवंतांनी. आत्ता फार वेळ नाही माझ्याकडे विवेचन करायला, पण ती क्षमाच आहे हे लक्षात ठेवा. ते क्षमेचंच रूप आहे. स्वतः भगवंतांनी किती जणांना
ठार मारलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाला, म्हणून तिथे काय म्हणतात, उद्धार केला असा शब्द वापरतात. कारण तो उद्धारच आहे, ती क्षमाच आहे, ती त्या, कारण त्यांच्या ठिकाणी त्यांच्याही ठिकाणी भाव आहेत बरं का, बोलणारच आहे आपण नंतर शेवटी. सगळी यादी बघितल्यानंतर ही अभिव्यक्ती होतेच आहे. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी होते, मग त्यांच्या ठिकाणी होत नाही आहे का? होते आहे. पण त्या उपाधीच्या माध्यमातून होत असल्यामुळे रावण नावाच्या किंवा रावणाच्या अंतःकरणाची जी उपाधी, मग त्या उपाधीला योग्य असा प्रतिसाद देऊन भगवंतांनी क्षमाच केलेली आहे. कशासाठी बोलतोय? बावळटासारखे अर्थ लावायचे नाही आहेत, हे लावले गेलेत. खूप नुकसान झालंय आपल्या देशाचं आणि आपल्या हिंदू समाजाचं. क्षमेच्या नावाने भोंगळ कारभार झालेला इतिहासामध्ये. म्हणून थोडं जास्त बोललो. पुढे जाऊया. सत्य शेवटचं आहे. सत्य. सत्याच्या बाबतीत दिलेलं आहे, प्रमाणाच्या द्वारा जी वस्तू जशी आपल्याला कळली असेल तशी ती दुसऱ्याचे हित होण्याच्या उद्देशाने गोड शब्दात सांगणे, त्याला सत्य म्हणतात. फार सुंदर व्याख्या आहे. सत्य म्हणजे काय किंवा सत्य बोलणं म्हणजे काय, हे जर कोणाला हवं असेल तर लिहून ठेवा आहे, किंवा ग्रंथ असेल तर खूण करा, की प्रमाणाच्या द्वारा जी वस्तू जशी आपल्याला कळली असेल तशी ती दुसऱ्याचे हित होण्याच्या उद्देशाने. नाही तर मला कळलं म्हणून दुसऱ्याला सांगितलंच पाहिजे असे आवश्यक नाही. त्याच्यात दुसऱ्याचं हित आहे का, तर सांगावं. यथा दृष्टस्य यथा श्रुतस्य च, आचार्य बोलतात आहे, यथा दृष्टस्य यथा श्रुतस्य च आत्मानुभवस्य परबुद्धी संक्रांतये तथा एव उच्चार्यमाणा वाक् इति सत्यम. याला सत्य असं म्हणतात. यथादृष्टस्य आणि यथाश्रुतस्य च, म्हणजे जे जसे बघितले आणि ऐकले, आणि आत्मानुभवस्य म्हणजे जे जसे बघितले आणि ऐकले असेल त्याप्रमाणे स्वतःला जो अनुभव आला असेल ते तसेच परबुद्धी संक्रांतये, दुसऱ्याच्या बुद्धीपर्यंत पोचवणारी जी वाणी आहे ना, तिला सत्य असं म्हणतात. ती सुंदर व्याख्या बा. आपल्या बुद्धीचं, आपल्या मनाचं काही न घुसडणे ज्याला म्हणतात, नो मॅनिप्युलेशन. मी मी असं असं बघितलं, मी असं असं ऐकलं, अशी अनुभूती मला आली. याला एक स्वभावाची सरलताच लागते बरं. परमार्थामध्ये तो एक सद्गुण म्हणूनच सांगितलेला आहे. हां, असं असं घडलं आणि ते त्याच्यातनं काहीतरी समोरच्याचं हित होणार आहे म्हणून सांगतोय. आपण ज्याला लावालावी करणं म्हणतो तसं नव्हे. म्हणून तिथे दिलेलं आहे, हित होण्याच्या उद्देशाने गोड शब्दात, पण शुद्ध मराठीत विदाऊट मॅनिप्युलेशन. म्हणून आचार्यांनी व्याख्या दिली आहे, यथादृष्टस्य यथाश्रुतस्य च आत्मानुभवस्य परबुद्धी संक्रांतये तथा एव उच्चार्यमाणा वाक, ती जी वाणी तिला सत्यवाणी असं म्हणतात. काय बघतोय आपण? विषय विसरायचा नाही आहे, कारण ओवीचा अर्थ संपलेला आहे. पण आपण बघतो आहे भगवंताचे भगवत भाव आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये हे आहेतच. या सर्व गोष्टी आहेत आपण ज्या हळूहळू शिकणार आहोत. कारण तोच त्याचं कारण आहे. तोच ह्याच्या माध्यमातून सतत अभिव्यक्त होतो आहे. फक्त अभिव्यक्त त्या उपाधीच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा, ज्याला इथे भगवंतांनी शेवटी तो शब्द पुढच्या श्लोकात म्हटलाच आहे, मत्त एव पृथक विदहा. पण कसं? भवंती भावा भूताना, भवंती भावा भूताना. त्याचा आपण ही सर्व यादी जेव्हा आपली पूर्ण बघून होईल या भावांची, त्या पुन्हा एकदा त्याचा एकत्रित थोडासा विचार सारांशाने आपण करूच. पण म्हणून सारखा मी उल्लेख करतो आहे की काय विषय चालला हे आपल्याला नीट समजलं असलं पाहिजे. सर्वांच्या हृदयामध्ये या भावांची कमी अधिक प्रमाणात विविध पद्धतीने अभिव्यक्ती आहे, पण त्याचं मूळ कारण भगवंत आहे. कारण तो सर्वांचं अधिकारण आहे, हे आपण शिकतो आहोत. असो, इथे
आपला ओवी क्रमांक 83 पर्यंत अभ्यास पूर्ण झाला. हे जे भाव आहेत त्यांचा अभ्यास आपण पुढे सुरू ठेवूया. आणि आज थोडं मी जसं मगाशी म्हणालो, एक 5 मिनटं मी जास्त घेतलीत विषय पूर्ण करण्याच्या दृष्टीने. आजचं हे चिंतनास जो कारण, तो भगवान श्री गोपाल कृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.